काय नाही, गाडी नाही अडकली. जा तुझी गाडी खेळ तिकडे. काय अरे देवा, पोरं एवढे गुणी येत नाही. यांना सारं टाईम टू बघ. घ्या सस्याचं पिल्लू. हा, मारुडी मारुडी मारुडी. शाबास, लयच भारी. लयच अवघड आहे पोरांचं. तिकडे पलीकडे. मार उडी, मार उडी उडी वरून. अरे ते बघ, आत काय बापाचं गटोडे का, बाहेरच खेळणं. काडी कुठं पडली, खेळतय कुठं. चष्मा लागते काय ना. शंभू शंभू, हे बाळा, त्याला आहे ना उलटी उडी मारायला शिकवून जरा डोक्यावर. मग तेवढंच काय बरं झालं झालं. असं म्हणतात उलटं काम केल्यावर नीट होतंय माणूस. तर झाला डोक्यावर परिणाम काय थोडा तर. बघ तो कसा लपून बसतोय पडद्याच्या आडून बघतोय. कुठं गेलास, इकडे बघ. उडी मार उडी. काय करायचं, काय काय कौतुकाने बघतोय. बघितलं का किती कौतुक वाटतंय त्याला, पोरं खेळतंय ते. मार उडी. उडी मारायला जागा भेटत नाही बाळा. इकडं टाक कुठं तरी मग मार. गप म्हणून बसायचंच नाही. घरात शांतता ठेवायचीच नाही, अजिबात ठेवायचीच नाही शांतता. घ्या, तुला काय गरज आहे त्याच्याकडे जायची. काय लय अवघड आहे पोरांचं. काय सुख देतात पोरं, एवढा आनंद देतात ना की बस मन प्रसन्न होऊन जातं. असं खेळ बघून, चेहरे बघून. त्यांच्या चेहऱ्यामध्येच एक देवाने दिलेली एक दिव्य शक्ती आहे की माणूस ॲटोमॅटिकली आपलं दुःख विसरून जातो. धाक कसं आहे, उडी मार म्हणले कसं मारतोय. अरे बाळांनो, ते डोंबाऱ्याचा खेळ बरा आपल्यापेक्षा. मला तर वाटतंय तसंच बनव आता. करावं चालू आपलं घर. भाग शंभू, बरोबर बरोबर. आता मारली बघ उलटी उडी त्यांनी. परफेक्ट मारली उडी उलटी. उडी मार म्हणले की उडी मारते ती. त्याला म्हणलं उडी मार, अशी मारते उलटी उडी. आता बापाला बोलव काढायला. बापाचे कारस्थान आम्ही मिटवायचे, तुझे कारस्थान त्याला सांग. बरोबर, त्याला सांग, त्याला कानात जाऊन सांग. हा, काढली बाबा काढी. जातो बाळा. ड्युटी 8 घंट्याची ड्युटी संपली आता तुझी. त्याची संपली. हां बघ, त्याची चालू झाली. अरे बाबा, हा काय विषय होता.